नमस्कार. हर हर महादेव. मी वैशाली खानदेशातनं. भोगी. आपण आपल्या आजीकडून ऐकलं असेल की जो न खाये भोगी वो राहे सदा रोगी. तर महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी तीळ टाकून बाजरीची भाकरी आणि बटाटा, वटाणा, वाल, घेवडा, पावटा, फ्लावर, गाजर, वांग, हरभरे, तुरीचे दाणे असे मिक्स भाजी करून देवाला नैवेद्य दाखवून खाण्याची पहिलीपासून प्रथा आहे. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते. विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्त्व आहे. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवसाला तमिळनाडूमध्ये भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी भोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिले जाते. भोगी या सणाला विविध नावाने ओळखले जाते. पंजाबमधील शीख धर्मातील लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून संबोधला जातो. भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकांच्या कापणीशी संबंधित आहे. पंजाबी लोक लोहरी तयार करून संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात. या दरम्यान आगीत तीळ, रेवडी, गूळ, गजक गोष्टी टाकल्या जातात. तसेच या दिवशी रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जाते. तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात. तर मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्ही भोगी कशी साजरी करतात. मीही भोगीसाठी मस्त कढी बनवली आणि कढी बनवण्यासाठी मी मस्त अद्रक, लसूण, मिरचीचं वाटण करून घेतलं आणि हरभऱ्याचं थोडंसं 2 चम्मच डाळचं पीठ घालून दहीमध्ये फेटून घेऊन फोडणीला मोहरी, जिरे, वाटलेलं वाटण, तेजपत्ता, स्टारफूल, कढीपत्ता आणि मेथीदाणे असे मिक्स करून फोडणी दिली. वाटण टाकलं, छान मस्त मिक्स केलं. फोडणी चांगली कडक परतून घेतली आणि त्यामध्ये मस्त कढीचं मिश्रण जे मी दही आणि डाळीचं पीठ घालून परतवलं होतं हे हळद टाकून मिक्स करून परतून घेतली आणि छान अशी कढी बनवून घेतली. आणि भोगीची भाजी पण बनवली मी. त्यामध्ये वटाणा, बटाटा, वांग, फ्लावर आणि वालाच्या शेंगा, पावटा आणि गाजर असं घालून आणि हरभऱ्याचे दाणे असं घालून मी मस्त भाजी बनवली आणि तीळ टाकून बाजरीची भाकरी बनवली. अशा मी भोगीचा नैवेद्य दाखवला. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. हर हर महादेव.